नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल दिशन SB। आज आम्ही सोमनाथ आणि द्वारका आणि नागेश्वर यांच्या देवदर्शनाला आम्ही चाललो आहे। तर पुढे आता बॅकपॅक झालेली आमची मीटिंग चालू होती, एक तास झाला त्याला विचार बॅक आम्ही आता दादर स्टेशनला पोहोचलोय आणि आता बांद्रा स्टेशनला आम्ही आता निघालोय। हे आमचे बहीण भावंड तो बांद्रा स्टेशनला पोहोचतोय आता। आता मी बांद्रा स्टेशनला पोहोचणार हूँ। आता आम्ही बांद्रा स्टेशनला पोहोचलोय सगळे मंडळी। आम्ही आता ट्रेनची वाट बघतोय आणि आम्ही लवकर आलोय, 1 तास लवकर आलोय। 1:40ची ट्रेन आहे, आम्ही लवकर आलोय। तर आता बघूया ट्रेनची वाट बघूया आम्ही आता। आणि हिचं काय लिप बाम लावते। ए बा आता आम्ही बांद्रा स्टेशनला आलोय। ही आमची ट्रेन आहे, आता 1:40ला सुटेल। तर बघू आता आम्ही जागा पकडली आहे। आता बघूया सगळी मंडळी बसल्यात आपल्या आपल्या जाग्यावर। बॅगा लावतोय बॅगा ठेवतोय, सामान एकदम पॅक करून। माझी वरती जागा आहे। 32 दिली म्हणून 32 दिली। तर बघूया आता माझी ट्रेन सुटते। आता आमची ट्रेन निघाली आहे बांद्रा स्टेशनवरून चालू आहे। आणि इथं नाश्ता बिष्टा चालू आहे आमचा। दुपारचं जेवणच आहे आणि आम्ही नाश्ता करतो इकडे। इडली बिडली खाऊन येतो। 1:40ची ट्रेन आहे, निघाली आपल्या बांद्रा स्टेशनवरून। मजा करत जाऊन आज आम्ही बघूया। 18 तासाचा प्रवास आहे ट्रेनचा। एन्जॉयमेंट करून जाणार आम्ही। मलिया हाती आणायला स्टेशन लावलं आम्ही। आमचे सकाळचे 5:30 वाजलेत। मंडळी आमची जागी आहे, बाकीची मंडळी झोपलेले आहेत। आता वेरावळ स्टेशनला पोहोचायला अजून 1-1.5 तास लागणार आहे आम्हाला। त्यानं थेट आम्ही सोमनाथला पोहोचणार। तर पुढे भेटू आम्ही। सुप्रभात। फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो वेरावळ स्टेशनला आणि आम्ही आता हॉटेलला जाणार आहे। तिकडनं आम्ही सगळी तयारी आता चालू करणार आहे। वेरावळ स्टेशन सकाळचे 7 वाजलेत। चला मंडळी जाऊया। आम्ही आता वेरावळ स्टेशनच्या बाहेर आलोय आणि आम्ही चाललो हॉटेलला। तिकडनं आम्ही आता चालत जातो। स्टेशन पासून आपला हॉटेल जवळच आहे। चला जाऊया मंडळी। चला दिवस दुसरा बोलला सोमनाथच्या दर्शनाला चाललोय। इथंच बोलला 20 रुपये। तयारी झालेली आहे। आज आजचा कपडे हे आम्ही घातलेले आज। रिक्षा करून जाऊ आम्ही सोमनाथच्या मंदिराकडे। आम्ही आता सोमनाथच्या मंदिराजवळ पोहोचतोय आता। मंडळी पुढं चालत गेलं की सोमनाथचं मंदिर येईल। आम्ही आता हे सोमनाथचं गेट आहे, त्या गेटवर आम्ही पुढे असं चालत पुढे येतोय। नमस्कार मित्रांनो, आमचं देवदर्शन झालेलं आहे सोमनाथ मंदिरचं। पाठीमागे तुम्ही बघू शकता आणि आम्ही सगळे मंडळी इथं आलोय। एकदम खूप छान दर्शन झालंय आपलं आणि एवढा भारी वाटतंय ना मंदिर बघून। खूप भारी वाटतं, खूप एवढं मंदिर एवढं भारी आहे। जय सोमनाथ बाबा। खूप भारी वाटतं, खूप एवढं सोमनाथ मंदिर एवढं भारी। खूप दर्शन झाले आमचं, अजिबात गर्दी नव्हती।
थोडा भारी नजारा आहे इकडं. थोडा भारी मंदिर आहे ना, खूप भारी दर्शन झालं. हॅलो गाईस, सगळ्यांचे लुक चेंज झाले. आता संध्याकाळ वेळ झाली, परत आम्ही सोमनाथच्या मंदिरात चाललो आहे आणि आम्ही वेगवेगळ्या दुसऱ्या मंदिराच्या दर्शनाला आम्ही चाललो आहे. तर सगळ्यांनी लुक बघा, सगळ्यांचे लुक बघा. आता आम्ही सोमनाथच्या राम मंदिराजवळ चाललो आहे. तर आम्ही सगळ्यांना चालत या रोडने आणि पुढे गेलं की राम मंदिर येणार. तर आम्ही दर्शन घेऊया राम मंदिराचं. आम्ही आता सोमनाथ मंदिराजवळ श्री राम मंदिराजवळ आम्ही आलो आहे. श्रीरामाचं मंदिर खूप भारी वाटतंय. एवढा भारी मंदिर आहे. देवदर्शनाला आलो संध्याकाळच्या वेळी आणि मंदिरामध्ये कोणच नाही. नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज आमचा सोमनाथचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आज द्वारका आणि नागेश्वर मंदिरच्या देवदर्शनाला चालू. आज सोमनाथला आम्ही आहोत आणि सोमनाथचा सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. केवढा सुंदर व्ह्यू आहे. आणि आम्ही आज सकाळी गाडी करून आम्ही निघणार आहे द्वारका आणि नागेश्वरच्या दर्शनाला. आणि 2-3 पॉईंट पण आपल्याला बघायला भेटणार आहेत, ते पण आपण बघूया. आणि आमची सगळे मंडळी पण सगळे रेडी झालेले आहेत. बाकीचे मंडळी इकडे आहे आणि इकडे मग एक आहे बाहेर गेला एक मंडळी. तर आम्ही सगळेजण आम्ही निघणार आहोत. आम्ही गाडीची वाट बघतोय. जशी गाडी आली की आम्ही सगळी गाडी बसून आम्ही निघणार आहोत. तुम्ही तर पुढच्या नेक्स्ट ठिकाणला आपण भेटूया. बाय बाय मंडळी. आम्ही निघालो आहे. आता आमची गाडी पण आली आहे. आमची गाडी ही आहे एर्टिगा. आम्ही सोमनाथला आम्ही सकाळचं वातावरण बघू शकतो. इकडचं गुजरातचा सोमनाथ इकडचा. तर मी आता गाडीमध्ये बसून आता द्वारका आणि नागेश्वरच्या दर्शनाला चाललो आहे. तर आम्ही पुढच्या नेक्स्ट ठिकाणीला भेटूया आपण. गाड्या बघा. गुजरात इस तरह से हम जा रहे हैं. अच्छा चला आता आपण चाललो इकडे द्वारकाला. यो द्वारका. वी आर गोइंग टू द्वारका. दिस इज अ लाउड स्पीकर सॉन्ग. आमच्या वैदूनी गाणं लावलेलं आहे. वैदू जस्ट लुक हियर. जस्ट मी आता नाश्ता करू थांबलो इकडं. आम्ही तुम्ही हॉटेल बघू शकता. इकडं आम्ही जिलेबी फाफडा खाल्ला आहे. मस्त एक नंबर जिलेबी फाफडा. चहा नाश्ता आम्ही केलं. तर थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत सगळे सुद्धा. चालू आहे कंटिन्यू. शंकरजी मंदिर. ये कौन से मंदिर इतना एवढा भारी रोड आहे. आमचा प्रवास एकदम सुखाने झालेला आहे. द्वारकाला पोहोचणार आहे. लाईट जाणार आपल्याला. बाईक चालवलं काय हिमालय. हा दादू
तर मित्रांनो आम्ही द्वारका मंदिराला पोहोचलोय आणि द्वारकाचा महादरवाजा आहे. थोडा सुंदर महादरवाजा आहे आणि आम्ही आता चालत चालत आत जाणार आहोत आणि द्वारका मंदिर बघणार आहोत. तो द्वारका मंदिर कसं आहे ते आपण बघूया. तर बाकी सगळे मंडळी पण येतात हळूहळू. द्वारका मंदिर बघत दरवाजा द्वारावती प्रवेशद्वार. तर आज जाऊन बघूया. मित्रांनो आमचं आता द्वारका दर्शन झालेलं आहे. आमचं सगळ्या मंडळी इथं आलेले आहेत. खूप भारी दर्शन झालेलं आहे. सगळ्यांनी प्रसाद विसाद सगळं घेतलेला आहे आणि आता आम्ही नागेश्वरला आता निघणार आहोत. आता थोड्या वेळाने तर आम्ही नागेश्वरला भेटूया. तिकडे निघताना तुम्हाला साडी घेऊन येते. तर मित्रांनो आम्ही नागेश्वर मंदिरला आलोय आणि आम्ही सगळेजण नागेश्वर मंदिरला आम्ही दर्शनाला आलो. आता पोचलोय तर आम्ही नागेश्वर मंदिरला. आम्ही आता दर्शन घेऊया. दर्शन करू. मित्रांनो आमचं नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे आपलं. मित्रांनो नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही छान दर्शन झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघायची तयारी करतोय. तर नमस्कार मंडळी सुप्रभात. आम्ही आता आमची निघायची तयारी चालू झालेली आहे. तर आता सगळेजण बॅकपॅक केलेले सगळेजण. आमचे बॅकपॅक झालेले आहेत. आमचा चेकआउटचा टाईम झाला आहे. तर सकाळची 11:50ची आमची ट्रेन आहे. तर आम्ही इकडनं निघायची आता तयारी करतोय आणि आज जायची इच्छा नाही पण काय करणार जायला तर लागेल. सगळ्यांना कामावरती पण जायचं आहे. तर निघायची तयारी चालू आहे. हॉटेल चेकआउट करतोय आणि सकाळी तुमचं सोमनाथचं दर्शन बघू शकता. इकडे सोमनाथचं मंदिर दिसतंय. या सकाळचा सोमनाथचा एरिया खूप छान वाटतं. तर आम्ही भेटूया आता स्टेशनला. वेरावळ स्टेशनला भेटूया आता. 11:50ची ट्रेन आहे. तर आम्ही सगळेजण निघतो आता बॅगा घेऊन. तर भेटूया. चला मित्रांनो आम्ही निघालोय आता वेरावळ स्टेशनला. तर आम्ही सगळेजण मंडळी बॅगा घेतलेल्या आहे. आम्ही आता निघतोय. इकडनं वेरावळ स्टेशन आम्हाला जवळच आहे 5 मिनिटांच्या अंतरावरती. तर आम्ही वेरावळ स्टेशन आता जातोय. ट्रेन बघूया लागली की नाही ते. तर सगळेजण सगळे निघालेले आहेत. आम्ही वेरावळ स्टेशनला आम्ही आलेलो आहे मित्रांनो आणि आमची ट्रेन लागलेली आहे वेरावळ बांद्रा भावनगर एक्सप्रेस. तर मी आता S1 डबा आहे आमचा. आम्ही डब्यामध्ये बसायला चाललो आहे. बघू सगळे आपल्या सीटवरती बसणार आहे. S2 वाल्याला आता S1 मध्ये जाऊ.
आम्ही आमच्या सीटवर आता बसलेलो आहे चार्जर काढून ठेव का? आणि सगळे आपल्या सीट नाईटला आहे ना माझी इथं. एक सीट आपला आम्ही इथं 5 जण आहे. तर मित्रांनो आम्ही घरी आलो आणि आम्ही डायरेक्ट ट्रेनहून डायरेक्ट घरी आलो. आमची सगळ्यांची अवस्था झोपेमध्ये होती. तर आम्ही काय जास्त ब्लॉग शूट केला नाही. म्हणून तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर सोमनाथ द्वारका आणि नागेश्वर देवदर्शनाचा तर नक्की तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. बाय बाय.